संबंध आयुष्य विसणाऱ्या महापुरुषांना वतीने अभिवादन करतो. खरं म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर 75-76व्या वर्षी त्याच्याही अधिकच्या वर्षी आपण इथं पाण्याच्या मागणीसाठी लढा होतो. खरं तर खेदाची बाब आहे, आता खेडकर साहेबांचं सविस्तर वर्णन आम्ही ऐकलं. ज्या गोदावरी नदीच्या उपखोऱ्याबद्दल आपण भाष्य केलं या ठिकाणी, त्याच वाहून जाणाऱ्या पाण्यावर तेलंगणामध्ये जवळपास 12 डॅम लिफ्ट इरिगेशन बांधलेले आहे. कालेश्वरम नावाचा प्रोजेक्ट आहे, जगातला सगळ्यात मोठा लिफ्ट इरिगेशन नावाचा प्रोजेक्ट आहे, तो आम्ही पाहिलेला जाऊ. तर उपसा सिंचन ही यशस्वी योजना आहे असं मानायला आपण आता स्वीकारलं पाहिजे. राज्यकर्ते त्यांना जर इच्छा असेल तर ती कुठलीही तोट्याची योजना यशस्वी करून दाखवतात. पण आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 32 किलोमीटरची जी योजना आहे, आता खोऱ्याचा उपखोऱ्याचा वाद हा विषय महत्वाचा नाहीये. हा विषय महत्वाचा आहे की इथं पाणी आलं पाहिजे. आता मगाशी बोलताना इथं कळालं की सिंधपणा काढलं, कुणी म्हणलं गोदावरी काढलं. 13 फेब्रुवारी 2019 साली, सॉरी 23 फेब्रुवारी 2019 साली आणि त्यापूर्वी 2016 साली तर आता आमचे चळवळीतले नेते होते गावडे मामा, मला दिसत नाहीये, 2016ला तलाठी कार्यालय खळेगाव या ठिकाणी मेच्या कडक उन्हामध्ये उपोषणाला बसले होते. पण मे महिन्याच्या कडक उन्हामध्ये उपोषणाला बसले होते. काय विषय होता ते उपोषण 13 दिवस तलाठ्याच्या ऑफिसच्या समोर, आणि विषय होता याच खडकं मडकं उपकॅनल करावा. आपण आता उपसा सिंचन मागतोय, त्यांचा विषय होता उपकॅनलचा. म्हणजे मागणीचा आवाका थोडा कमी होता समजा, परंतु असं एक सहज सुचलेला विषय. खरं तर गावडे मामाचा त्यागच आहे त्या गोष्टीला. 2016 मध्ये ते खळेगावच्या तलाट्याच्या ऑफिस समोर उपोषणाला बसले. त्यानंतर 2018ला आप्पासाहेब तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलो आणि 2017ला मी संघटनेचा जिल्हाध्यक्ष झालो. त्यावेळी थोडं माझ्याकडे काही नव्हतं. पण 17ला ज्यावेळेस मी संघटनेचा अध्यक्ष झालो तेव्हा सुरेश जाधव चकलांबाईचे सरपंच, त्या मी त्यांना फोन केला होता इकडे येण्यापूर्वी. तर त्यांच्या भाचीचं लग्न याला वैष्णव पॅलेसला होतं. सुरेश जाधव यांच्या पुढाकाराने आणि गावडे मामांच्या आमरण उपोषणामुळे आपण चकलांब्याला संघर्ष पाणी परिषद घेतली होती 19 मध्ये, आणि तिथेही 13 दिवस चकलांब्याच्या रोडवर उपोषण केलं होतं त्यांनी. तर त्या ठिकाणी तेव्हाचे तत्कालीन आमदार लक्ष्मणजी पवार साहेब येऊन भेटून गेले होते. आता जी आपण अपेक्षा करतोय की विधिमंडळामध्ये त्यांनी बोललं पाहिजे, त्यांनी तर आम्हाला लिखित दिलं होतं. त्यावेळी मी विधिमंडळात हा प्रश्न, मला टीका नाही करायची तुमच्या गावात येऊन, परंतु तोट्याच्या योजना हे लोक पुढे आणतात. परंतु जी आता गरजेची व्यवस्था आहे, भारत, मी सुरुवातीला वापरली खेदाची बाब आहे, भारत स्वतंत्र झाल्यापासून आज 76व्या वर्षी सुद्धा आपल्याला पाणी मागावं लागतं. तर साहेब म्हणले तर आता रस्त्यावर आंदोलनाचं आव्हान करून जमणार नाही, तर गावागावात तरुण तगडी फौज तयार केली पाहिजे, जनजागृती केली पाहिजे. तर मी तर त्या मतातच आहे, गांधीजींच्या मार्गाने आपण प्रयत्न करूया. आमच्या संघटनेचं नाव आहे क्रांतिकारी शेतकरी संघटना. आम्ही असं गप बसणारच नाहीये. जर गांधीजीच्या मार्गाने जर यश मिळणार नसेल तर आम्ही भगतसिंगाचा मार्ग सुद्धा या लढ्यामध्ये अवलंबू. यासाठी हा पुढचा टप्पा झाला आपला. परंतु तांत्रिक आणि कायदेशीर दृष्ट्या साहेबांनी जे सांगितलेलं आव्हान आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे. त्या कायदेशीर प्रयत्नासाठी, त्या लढ्यासाठी जे आंदोलनाचे प्रभावी इथं तंत्र आयुध वापरायचे, त्यासाठी आमची संघटना म्हणजे सर्वांची शेतकऱ्यांची संघटना अग्रभागी आहे. ज्यावेळी रस्त्यावरचा लढा उभा करण्याची वेळ येईल तेव्हा आम्ही अग्रभागी असू. कायदेशीर कायदा व सुव्यवस्था जेव्हा उभा राहील तेव्हा पहिल्या सुरुवात फेस करण्याची जबाबदारी आमची संघटना घेईल. या लढ्याला मूर्त स्वरूप देण्याचं काम आपण कराल, कारण ती सुरुवात खूप दिवसापासून सुरू आहे. आता तुम्ही मगाशी म्हणलं की आमच्या पूर्व सांगायचे की कोणतरी अधिकारी येऊन सर्वे करून गेले, पण कोणालाही ठामपणे सांगता येत नाही की आमच्या पाण्यासाठी कोणीतरी प्रयत्न केलाय. आज आपण सांगतो की फक्त उपोषण केले, आता बैठक घेतली, शिरस्मारकला उपोषण केले, एवढंच काय आहे की याच्यात प्रोग्रेस आहे. परंतु कुणी असं ठामपणे एखादा म्हणत नाही की, मंत्री म्हणत नाही की मी या विधिमंडळामध्ये पाणी मागितलं होतं. आपण या लढ्याला तुम्ही आम्ही आता हातात घ्या. मागं खोलात जाण्यापेक्षा सध्या कसं पाणी आपल्याला मिळेल, 168 टीएमसीचा विषय कोकण खोऱ्यातून मी उद्यापासून साहेब 2019 तुम्ही जो GR सांगितलाय, मी केस तालुक्यातला आहे. तुम्हाला सगळ्या आमदारांची गरज जर तुम्ही जवळ आहे, परंतु मी खासदारांचं सुद्धा या कामासाठी काही योगदान लागत असेल तर मी हक्कानं माझं पत्र त्यांना लिहून तुमच्या कामासाठी त्याचं योगदान संसदेत असेल त्यासाठी जी काही करता येईल
नुसता एका गेवराई तालुक्याचा विषय नाही ना, आम्ही सुद्धा ड्राय एरियातले आहे. हा 168 टीएमसी म्हणजे खूप मोठा विषय आहे ना, अख्खा बीड जिल्हा नाही. इथं पाणी आलं असेल ना म्हणा, हा पुन्हा 10 रुपये उचलताय. बरोबर. बघा बरं, आमचाही फायदा आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आमचाही जसं तुम्ही 50 मीटर तिकडे म्हणले तसं आम्हाला थोडा स्वार्थ आहे ना तिकडं. तर आम्ही दारू केसपर्यंत सुद्धा पाणी तुमचं घेऊ शकतो. आम्ही सुद्धा तुमच्या लढ्यामध्ये अग्रभागाला सहभागी होणार आहे. तसा तर मी व्यक्तिशः माझी संघटना मी आहेच. गावडे मामाच्या नेतृत्वाखाली दुर्दैवानं मध्ये तरी गॅप पडला, इलेक्शन झाले, लोक खोटं बोलतात, आश्वासन खोटं देतात. तुम्ही या लढ्याला खोटं ठरवू नका मायबाप जनते हो. जात धर्म पक्ष पंथ जात धर्म पक्ष पंथ भेद दिनेशजींनी सांगितल्याप्रमाणे, आप्पासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे सर्व पक्षाचे भेद साहेब म्हणजे जोडे काढून बाहेर या. खरंच इथं जोडे बाहेर काढून आपण इथं एकत्र झालो तर ही वज्रमोठ आता आपली कायम असली पाहिजे. आणि पाण्यासाठी ऐतिहासिक लढा आणि हे 3 वर्ष साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 3 वर्षामध्ये जे काही करता येईल रस्त्यावरची लढाई लढणारी टीम तयार करा. दिनेशजी काय मदत लागत असेल तर मला सांगा कार्यकर्त्यांची. त्यासाठी अभ्यासू टीम, गावामध्ये जे वर्तमानपत्र वाचणारी गावात 4-2 भजनातली टीम, अभ्यासू टीम असते बघा. त्यांना माहित असतं राजकारणात कुठल्या वेळेला काय हे करायचं. तर अशी अभ्यासू टीम, या लढ्याला स्वरूप देणारी अभ्यासू टीम तयार करावी. प्रत्येक गावामध्ये 140 गावामध्ये आपली फौज या लोक लढ्याची तयार झाली पाहिजे. हा लढा जोपर्यंत तुमच्या पदरात पडत नाही तोपर्यंत कुणीही मागं हटणार नाही. एवढी वज्रमुख या ठिकाणी आवडूया. मी या लढ्यामध्ये माझी क्रांतिकारी शेतकरी संघटना जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी तुमच्या सोबत आहे. कुठल्याही मदतीला तयार आहे. 2019चा जो GR आहे त्याच्यावर अभ्यास करून आपण त्याप्रमाणे काम करावं. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठा विषय आज या ठिकाणी साहेब आम्ही गेलो जायकवाडच्या पाण्यामुळे साहेबांनी जायकवाडीचं पाणी भेटतं आम्हाला काय माहिती कोकणातलं पाणी येणार आहे. म्हणजे इथं आल्यावर आम्हाला नवीन आज शिकायला मिळालं की इथं लोक असे येणार नाही. दिनेशचे तुम्ही म्हणजे आम्ही कोकणातून पाणी येणार आहे आम्ही तुम्हाला येण्यात करणार बरोबर आहे. म्हणजे तशी चर्चा आम्ही सुद्धा गाडीत निगेटिव्ह केली असते. तुम्ही म्हणजे जायकवाडीचं पाणी येणार आहे तर आम्हाला खरं वाटलं जायकवाडी जवळ आहे तुम्हाला. म्हणजे तुम्ही इथं जी काय आज लोक बोलवण्याची जी काही इथं जी माणसांना समजून सांगण्याची जी पद्धत अवलंबली ह्या 132 मीटर उंचीवर ती खरंच ऐतिहासिक आहे. अविस्मरणीय आहे. यश मिळवून देणारे आहे. या लढ्याला निश्चित यश मिळेल. फक्त हा लढा शेतकऱ्यांच्या मातीचा पाण्याचा असावा. जात धर्म पक्ष पंथ भेद सोडून हा लढा असावा एवढी विनंती करतो. मला बोलण्याची संधी दिली सर्वांचं धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.